सत्य असेल तेच दिसेल. जिल्हा प्रशासन व विहिंपतर्फे जंगी स्वागत. सोलापूर. गण गण गणात बोतीच्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आगमन झालंय. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पालखीचं आगमन होताच वरुणराजानं देखील जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अवघा परिसर प्रफुल्लित झाला असून वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. जिल्हा प्रशासनाकडून शासकीय स्वागत पालखी सोहळा सोलापूर जिल्हा सीमेवर एका सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अधिकृत स्वागत करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनानं पालखी सोहळ्याचं पूजन करून श्रींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तसेच पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सुविधा, आरोग्य सेवा आणि चोख पोलीस बंदोबस्ताची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. विश्व हिंदू परिषदेकडून भक्तिमय आदरातिथ्य, हिंदू परिषदेच्या विहिप, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालखीचं सोलापुरात अत्यंत भक्तिभावाने स्वागत केले. विहिपतर्फे पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी विशेष स्वागत कक्षाचं आयोजन करण्यात आले होते. शेगावचे माऊली सोलापुरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचं स्वागत केले. वरुणराजाची हजेरी. वारकरी सुखावला गेला. गेल्या काही दिवसांपासून सर्वजण पावसाची वाट पाहत असतानाच गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात येताच आकाशात ढग दाटून आले आणि वरुणराजानं जोरदार हजेरी लावली. संत सोहळ्याच्या स्वागतासाठी जणू निसर्गानंही हजेरी लावल्याची भावना यावेळी वारकऱ्यांनी आणि सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे. पावसात भिजतच वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या तालावर मनसोक्त फेर धरला. शहरात भक्तिमय वातावरण. पालखीच्या आगमनामुळे संपूर्ण शहरात, सोलापूर जिल्हा आणि शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. जागोजागी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. शेगावच्या माऊलींच्या चरणस्पर्शानं सोलापूरची भूमी पावन झाली असून पावसाच्या आगमनानं शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं पालखी सोहळा स्वागताचं आयोजन केलं होतं. यावेळी जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंढे पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट केदार पाटील शेळगीकर, विभाग मंत्री विजयकुमार पिसे, जिल्हा मंत्री जयदेव सुरवसे, सहमंत्री विष्णू जगताप, धर्माचार्य संपर्क विभागाचे प्रांत सदस्य हरिभक्त परायण, अभिमन्यू महाराज डोंगरे, जिल्हा सहप्रमुख अविनाश माने, बजरंग दल संयोजक अभय कुलथे, सेवा कार्य विभागाचे प्रमुख राजेश इनगंटे, सहप्रमुख अरुण नंदाल आदी उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.